पुढे जाऊया। शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। राऊतांसोबत अनिल परब सुद्धा उपस्थित आहेत। पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राऊत राज ठाकरेंच्या भेटी करता आलेत। आगामी पालिका निवडणूक मनसे आणि उबाठा शिवसेना युती करून लढणार आहेत हे जवळपास निश्चित आहेच। मात्र युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याबाबत या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। तसंच जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित केला जाऊ शकतो। आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडे। प्रणाली, आतापर्यंत कुठली जर चर्चा राजकारणासंदर्भातली पक्षांसंदर्भातली करायची असेल तर राज आणि उद्धवच एकत्र भेटले होते, एक दोनदा जे आधी काही भेटले असतील ते। तर आज ही जी संजय राऊतांसोबतची राज ठाकरेंची बैठक आहे त्याच्यामध्ये काय काय विषयांवर चर्चा होऊ शकते? संजय राऊत यांचं शिवतीर्थावर येणं हे काही पहिल्यांदा नाही आहे। यापूर्वी आपण बघितलेलं आहे की अनेक वेळा संजय राऊत जेव्हापासनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर मनसे यांच्या या खरं तर दोन भावांमध्ये जवळीकता निर्माण होऊन हिंदी भाषेचा जो मुद्दा निर्माण झाला त्या मुद्द्यावरून या दोन भावांमध्ये आपण त्यांना एका मंचावर बघितलं। त्यानंतर कौटुंबिक जवळीक आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये या दोन भावांची बघितली आणि त्याचं पर्यवसन आता अखेर राजकीय युतीमध्ये होताना दिसत आहे। हे दोन पक्ष मुंबई महानगरपालिका आणि इतर काही महानगरपालिका एकत्रित लढतील हे जवळपास हळूहळू स्पष्टच व्हायला लागलेलं होतं, परंतु तशा पद्धतीची कुठली घोषणा अधिकृत घोषणा या दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आलेली नव्हती। आज संजय राऊत यांनी हे दोन पक्ष येत्या कालावधीमध्ये लवकरच अशा स्वरूपाची घोषणा करतील याबद्दल सुतोवाच केलेला आहे। आणि पत्रकार परिषदेनंतर थेट संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं दादर इथलं शिवतीर्थ निवासस्थान गाठलेलं आहे। संजय राऊत यांच्याबरोबर अनिल परब सुद्धा उपस्थित आहे। अनिल परब ज्यांना मुंबईची खडानखडा माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेच्या दोन महत्त्वाच्या निवडणुका 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुकांमध्ये ज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे ते अनिल परब, ज्यांना खडानखडा माहिती आहे मुंबई महानगरपालिकेची। आणि त्या अनिल परबांबरोबर संजय राऊत या ठिकाणी आलेले आहे। जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु तत्पूर्वी दोन्ही पक्षांची जी युती होणार आहे ती कशा पद्धतीने जाहीर केली जावी, त्यासाठी कार्यक्रम कसा घ्यावा, तो कार्यक्रम कुठे व्हावा, मराठी माणसाला स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी हे दोन पक्ष जर एकत्रित येत आहेत, इतक्या मोठ्या कालावधीनंतर एकत्रित येत आहेत, तर जास्तीत जास्त मराठी माणूस त्यांच्याकडे, मराठी मतदार त्यांच्याकडे खेचला जावा या दृष्टीने या कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं, कुठल्या भागांमध्ये आपण एकत्रितरित्या कशा पद्धतीनं जावं या संदर्भातली चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत आणि त्याचबरोबर अनिल परब या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतात। तब्बल 20 मिनिटं झालेले आहेत संजय राऊत यांना दाखल होऊन। पुढचा अजून काही कालावधी ही बैठक सुरू राहील, त्यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया मिळते का ते आपण बघूया, परंतु तुर्तास तब्बल 20 मिनिटं झालेले आहेत खासदार संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचून। नक्की धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल। येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सगळ्यात मोठी घोषणा संजय राऊतांनी केली आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, पण याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती। पण सोमवारी निवडणुकांची घोषणा होताच आता संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेक वेळा गाठीभेटी झालेल्या आहेत। दरम्यान आज मी आणि राज ठाकरेंची भेट होणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली होती आणि त्याप्रमाणे ते शिवतीर्थावर आता गेलेले सुद्धा आहेत। त्यांची भेट आता सुरू सुद्धा आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। या भेटीतच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसंदर्भात अधिकृत तारीख कदाचित ठरू शकेल। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे। 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत। आता जे दोन पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत।
माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत. हा, महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा. बाबा लगीन, बाबा लगीन. माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. मी जे म्हणतोय, प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झालाय. आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज आहोत. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्याला शिवसेना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत. मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं असं संजय राऊत म्हणाले. बघा, सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाहीये. सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत. सूर्यचंद्र आहेत ते राहतील. जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही. कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल. कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. बघा, सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाहीये. सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत. सूर्यचंद्र आहेत ते राहतील. जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो. पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत. जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे. आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे. आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली. या घोषणा देवेंद्रजींनी देऊ नये. मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही तर अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत. हे मान्य करा. मुंबईमध्ये अज्ञातांकडून पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यामध्ये मराठी माणसाला मुंबई वाचवण्याचं आव्हान करण्यात आलं होतं. मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान या पोस्टरवरून राऊतांनी सरकारला सुनावलंय. सरकारला भीती वाटली म्हणून रात्रभरात हे पोस्टर्स काढण्यात आले अशी टीका राऊतांनी केली. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र शेवटच्या 10 मिनिटांपर्यंत GR काढत होते असं राऊत म्हणाले. जे सत्ताधारी एका नगरपालिकेमध्ये 100 ते 150 कोटी रुपये खर्च करतायत ते 15 लाखांची खर्च मर्यादा पाळतील का असा सवाल संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला केला. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी. मराठी माणसाला आवाहन करणार. त्यात कोणत्या पक्षाचं नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्याने एका रात्रीत हे सर्व पोस्टर्स काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतो. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला. आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय, निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते. निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का
सत्ताधारी पक्ष फक्त 15 लाखावर थांबणार आहे. जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये 100 150 कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो, तिथे ज्या सत्ताधारी पक्षानं तिन्ही म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले, तो 15 लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का? पालिका निवडणुकांची घोषणा झाली आणि मुंबई बॅनरबाजीला सुरुवात झाली. मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, मराठी माणसा मुंबई वाचव, मुंबई तुझ्यापासून तोडली जाते, अशा प्रकारचे मजकूर असलेले बॅनर मुंबईमध्ये बघायला मिळाले. आता या बॅनरला प्रत्युत्तर देणारे दुसरे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आलेत. या पोस्टरमधून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, असं बॅनरमधून लिहिण्यात आलं. हे दोन्ही बॅनर कुणी लावले हे स्पष्ट झालेलं नाही, पण या बॅनरच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टोला हाणलेला आहे. मराठी माणसानं शुभ मुहूर्त काढला, मुंबईचे मानकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलंय, त्यानं मुंबईला वाचवायचंच स्वतःचं ठरवून घेतलेलं आहे. डोळे मिटून यांनी पालिकेत 25 वर्ष खा खाल्लं, राजकीय स्वार्थाकरता मराठी माणसाला वापरलं. आता यांना मराठी माणूस आठवतोय. जागा हो म्हणून होर्डिंग लावून कोणतरी मराठी माणसाला उठवतोय. तो तर जागाच आहे, उघड्या डोळ्याने बघतोय. अरे लब्बाड बोक्यांनो, तुम्हाला हरवण्याची संधी शोधतोय. आता तारीख ठरली, वारही ठरला, मराठी माणसानं तुम्हाला हरवण्याचा शुभ मुहूर्त काढला. आशिष शेलारांनी ट्विट करत म्हणजेच एक्सवर पोस्ट करत हा टोला लगावलाय.